आवडते ती म्हणजे सुट्टी. सुट्टी आवडत नाही असा एकही माणूस सापडणार नाही. विद्यार्थी असो का जॉबला जाणारा असो, कोणताही व्यक्ती असू दे, त्यांना सुट्टी हे आवडतेच. आणि आज याच्यावरच विचार करू की सुट्टी आपल्याला एवढी का आवडते? का सुट्टी म्हणलं ना, की सगळ्या गोष्टीतून आराम मिळतो. सगळं जे काही ताण-तणाव, थकवा आलेला असतो, जे काही आपण कुठल्या ह्याच्या कामामध्ये अडकलेलो असो, कोणते बंधन असतील त्याच्यातून वेळ काढण्याची आणि वेळ मिळण्याची गोष्ट म्हणजे सुट्टी. म्हणून ही सुट्टी विद्यार्थी दशेपासून ते जॉबला गेल्यानंतर सगळीकडे सगळ्यांना आवडते. त्याच्यानंतर जे जॉबमध्ये अडकलेले आहेत, जे 30 ते 40 वर्षापासून काम करत आहेत, त्या सगळ्यांना रिटायरमेंटला वाट बघत असतात. ती एक प्रकारची सुट्टीच असते. पण ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी, इतक्या सुट्ट्या आहेत की सुट्ट्या यात येतच राहावं असं प्रत्येकाला वाटतं. आता हे सुट्ट्या आवडतात का? तर सुट्ट्या आवडण्याचं मागचं रिझन म्हणजे की एक्झाम आवडत नाही, असाइनमेंट आवडत नाही, वर्गात जायला आवडत नाही, शाळेत जायला आवडत नाही. हे सगळं तर कॉमनच आहे. सगळ्यांना तेच वाटतं. किंवा जॉब करणारा असू द्या, त्यांना काय, सगळ्यांना काय वाटतं आपल्यासारख्यांना की काम आहे, ताण आहे, प्रेशर आहे, त्याच्याबरोबर खूप अपेक्षा आहेत. या सगळ्यांचं ओझं घेऊन आपण कामावर जात असतो. मग अशा सगळ्यातून मुक्तता मिळते, तो दिवस म्हणजे सुट्टी. आता मग ही सुट्टी आपण एक एन्जॉय किंवा एक सुट्टी म्हणजे ह्या सगळ्यातून मुक्तता म्हणून पाहतो. तसं पाहिलं गेलं तर सुट्टी आवडण्याची खूप सारी कारणं देता येईल. कारण सुट्टी हा असा दिवस असतो ज्या दिवशी आपण आपल्या मनासारखं जगत असतो, आपल्याला पाहिजे ते प्लॅन करू शकत असतो. आपल्याला ज्या गोष्टी आपल्या कामाच्या वेळेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या टाइम टेबलच्या काळात करता येत नसतील, ते त्यांना सुट्टीच्या दिवशी करता येत असतात. आणि हाच जो सुट्टीचा काळ आहे, काही जण नसतानाही बनवतात, काही जणांना ती सवय लागून जाते आणि सुट्टी म्हणजे एक आनंदाचा काळ वाटू लागतो. आणि त्याच्यामुळे काय होते, सुट्टी हवी, सुट्टी पाहिजे, सुट्टीसाठीच जगतोय का काय असं वाटत राहतं. पण आता ही सुट्टी मिळाली नाही तर माणूस नक्की थकून जाईल. पण लक्षात घ्या, सुट्टी पाहिजे असं वाटत राहणं म्हणजे काय, खरं तर ह्या आपण जे करतोय ना त्याच्यातून कुठेतरी त्याचं बर्डन घेतोय का, त्याचा ताण येतोय का, त्याचं ओझं आपल्यावर होतंय का, ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर तुम्हाला नक्की सुट्टीची गरज पडते. काही लोक सुट्ट्या घेत नाहीत. काही लोकांना कामात एवढे मग्न होतात. कितीतरी मोठमोठ्या सायंटिस्टची आपण उदाहरणं ऐकली असतील. APJ अब्दुल कलाम असतील, खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेले, ज्यांनी विदाऊट सुट्ट्या घेत काम करत करत शोध लावले. खूप लोक आहेत की जे कामात खूप कमी सुट्ट्या घेतात आणि कामात आपला आनंद घेतात. काही विद्यार्थी 24 तास अभ्यास करत असतात, त्यांना सुट्टी हा प्रकारच आवडत नाही. असे पण मी पाहिलेले आहेत. खूप स्वतःच्या एक्झामसाठी, स्वतःच्या अम्बिशन्ससाठी, उद्याच्या फ्युचरसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या आवडतच नाही. त्यांना ते गोष्ट, काम, त्यांचा अभ्यास, त्यांच्या उद्याचे स्वप्न ह्यामध्ये इतके रमून गेलेलं असतं की सुट्टी हा विषय त्यांना नको असतो. पण असे लोक खूप कमी असतात. मग आता हे एक प्रकारचे लोक आणि हे दुसऱ्या प्रकारचे लोक ग्रो होतात, काय होतात ही वेगळी बाजू. पण सांगायची गोष्ट महत्वाची काय, सुट्टीचा एन्जॉय म्हणून किंवा सुट्टीची वाट पाहणं हा कधी वाटायला लागते, ज्यावेळेस आपल्याला हे काम करायला नको नको होत जातं. काही जर आपल्याला तीच गोष्ट रिपीटेडली करायला अवघड वाटत असेल तरी आपल्याला सुट्टीची गरज वाटू लागते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं कसं झालेलं आहे, 1ली ते 10वी त्यांना अशी स्वप्न दाखवलं जातं की 10वी झाले की आता तुम्हाला सगळं लाईफ सेट झालं, 10वी झाले की तुम्ही आता तुम्ही आराम करायला मोकळे झाले. 12वी, त्याच्यानंतर 10वी नंतर 12वीचा टप्पा येतो. 12वी झाले की आता तुम्हाला पुन्हा एकदा हवं तसं लाईफ जगता येईल. आणि 12वी नंतर पुन्हा एकदा ग्रॅज्युएशन नंतर जॉब, असं करत करत हवी ती सुट्टी कधी भेटतच नाही. मग परत एकदा तुम्ही ज्यावेळेस कामाला जाता, जॉबला जाता किंवा वयाच्या एका टप्प्यावर येता, त्यावेळेस पुन्हा एकदा ते बालपणाचे दिवस आठवतात आणि त्यावेळेस तुम्हाला ती सुट्टी आठवते जिथे तुम्ही मन मोकळेपणे आनंदाने जगत होता. ती सुट्टी आयुष्यात परत कधी येतच नाही. मग ही सुट्टी आणि काम ह्याचा बॅलन्स, कारण की एक सुट्टी पण अशी आहे, ज्यांना आता जॉब नाहीये त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या अनएम्प्लॉईड जो कोण पर्सन असेल त्यांना या सुट्टी म्हणजे फक्त घरी बसून
एक दिवस बरा जातो, दुसरा दिवस बरा जातो, तिसरा दिवस बरा जातो, पण हातात काम नसल्यानंतरही ताणतणाव चालू होतो. म्हणून काम आणि सुट्टी या दोन गोष्टी बॅलन्स असणं तेवढंसं महत्वाचं आहे. कारण सुट्टी पेक्षाही ज्या मेहनत केल्यानंतर जी सुट्टी मिळते त्याचा आनंद खूप मोठा असतो. म्हणजे 5 ते 6 दिवस ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस तो विकेंडची वाट बघण्यात जी मजा आहे ती पूर्ण 7 दिवस सुट्टी घेण्यात मजा नसते. त्यामुळं सुट्टी हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, पण तो कामानंतरच. तर विद्यार्थ्यांनी अजून एक विचार केला तर आपले जे आई वडील शेतकरी असतील, आपले जे 24 तास काम करणारे पोलीस कर्मचारी असतील, कितीतरी असे कर्तव्यदक्ष लोक आहेत की सुट्ट्या घेत नाहीत. त्यांच्याकडे बघितलं तर असं वाटतं की शेतकऱ्याला सुट्टीची गरज नाहीये का, किंवा जे मजुरी करतात त्यांना सुट्टीची गरज नाही का. ह्या सगळ्या प्रत्येकाला सुट्टीची गरज असते, पण सुट्टी मिळावी म्हणून मेहनत सोडणं हा ऑप्शन नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी तर आता 10 विषय सांगायची गोष्ट काय, 12वीची एक्झाम आता संपलेले आहेत. प्रत्येक जण वाट बघत असतो एक्झाम संपू दे, मला 2-3 महिने रिलॅक्स होऊ दे, मी निवांत जाऊन पुढच्या तयारीला लागेल. सुट्टीवर बोलण्याच्या टॉपिकवर एवढं सांगू शकतो की सुट्टी आयुष्यात खूप महत्वाची आहे. सुट्टीची वाट पाहणं हे साहजिकच आहे. आपण मेंटली सुट्टीसाठी प्रिपेअर राहणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. पण खरी सुट्टी ही मेहनतीनंतरची, खरी सुट्टी ही काम केल्यानंतरची. व्हॅकेशन एन्जॉय करायला तेव्हाच मजा येते त्यावेळेस तुम्ही कंटिन्युअस काम करत असताल. मग जो आराम मिळतो ना तो खूप चांगला असतो. जर रिकाम्यापणात जर आपल्याला जी सुट्टी मिळते ना तिला सुट्टी म्हणता येणार नाही. पण सुट्टीचा खरा अर्थ समजून घेण्याची गोष्ट आहे की आपण आपली कर्तव्य, आपली कामं, आपण जे ठरवलेले ध्येय आहेत त्याच्या मागे पळत राहणं हे आपलं कामच आहे. कारण की आयुष्यात आल्यानंतर आपल्याला ह्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या कराव्याच लागत आहेत. आपल्या स्वतःला पायावर उभं राहायचं म्हणून विद्यार्थ्यांनी तरी धडपड करत राहणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या ज्या टप्प्यावर मेहनत घेताल त्या टप्प्याचं तुम्हाला नंतर सोनं झालेलं दिसूनच येणार आहे. 10वीला मेहनत करताल तर तुमचा पाया पक्का होईल, 12वीला मेहनत करताल तर उद्याची वाट सोपी होऊन जाईल. तुम्ही तिथे निर्णय योग्य घेऊन नंतर पुढच्या करिअरमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये मेहनत घेताल तर तुम्हाला उद्या करिअरच्या खूप जवळच्या टप्प्यावर तुम्ही जाताल, आणि करिअरमध्ये मेहनत घेताल तर उद्या तुमचं लाईफ सेट होऊन जाईल. ह्या सगळ्या गोष्टी त्या मेहनतीशीच रिलेटेड आहेत. सो विद्यार्थी मित्रांनो, मेहनत करा, मेहनतीनंतरची सुट्टी एन्जॉय करा. त्या सुट्टीमध्ये सगळ्यात मोठी मजा आहे. जाता जाता हे सांगतो, सुट्टीची पुढची तारीख तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहिलीच असेल. ती त्या तारखेला आमचा व्हिडिओ ओपन करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.